लोकतंत्र वाचवण्यासाठी प्रत्येक वर्ष जे आहे 10 तारीख काला दिवसचे रूप में ते साजरा केली पाहिजे। कारण असे की स्पीकरने निर्णय नाही दिला, स्पीकरने जे स्क्रिप्ट होती BJPचे शीर्ष नेतृत्व मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे सगळे ठरलेला होता तोच स्क्रिप्ट त्यांनी स्पीकरचे खुर्चीवर बसवून त्यांनी तो निर्णय दिलेला आहे। हे निर्णय नाही आहे, ही नुरा कुस्ती आहे। याच्यामुळे आम्ही सांगतो की 10 जानेवारी जे आहे महाराष्ट्रामध्ये ते काला दिवस जे आहे ते साजरा केला पाहिजे प्रत्येक लोकांनी। जे विषय आहे तुम्हाला माहीत आहे की 2 जलद विषय आहे। एक तर परवा सुप्रीम कोर्टाने जे 11 लोक दोषी होते बिल्किस बानो केसमध्ये आणि ज्यांची सुटका केली होती गुजरात सरकारने, ते सुप्रीम कोर्टने दणका दिला आणि सगळे जे त्यांच्या गुजरात सरकारचे निर्णय होता त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी सांगितलं आहे की हे 11 लोक जे आहे ते दोषी आहे आणि पुन्हा त्या लोकांना त्यांनी जेलमध्ये पाठवायची सगळी व्यवस्था कोर्टाने केलेली आहे। त्या निर्णयाचे राष्ट्रवादीकडून आम्ही सगळे जे आहे त्याचं स्वागत करतो आणि सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद करतो की या देशामध्ये न्याय स्थापित आहे असे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि अल्पसंख्याक समाजाला एक मोठा दिलासा संपूर्ण देशामध्ये मिळालेला आहे। या देशामध्ये दुजाभाव नाही आहे, सगळे लोकांना समान न्याय मिळतो आणि बिल्किस बानोचे पण जे स्वप्न होता ते बोलली परवा की आम्ही 1.5 वर्षांनंतर हसलो 1-2 मिनिटासाठी, कारण असे की आम्हाला हे न्याय मिळालेला आहे। तो याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मागणी करतो की गुजरातचे मुख्यमंत्रीने राजीनामा दिला पाहिजे। कारण असे की सामूहिक निर्णय ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते त्याचे नेते असतात, त्यांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री यांची असतात आणि हे चुकीचे निर्णय त्यांनी घेतला आणि सुप्रीम कोर्टाने तो दाखवून दिला। याच्यामुळे ही नैतिक जबाबदारी जी आहे तो घेतली पाहिजे गुजरातचे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी त्याला तो राजीनामा दिला पाहिजे। दुसरा काल आमचे स्पीकर जे आहे नार्वेकर महोदयाने एक निर्णय दिलेला आहे, तो निर्णय नाही आहे, तो स्क्रिप्ट आहे। जी स्क्रिप्ट BJPने लिहिली होती जे दिल्लीमध्ये जे फायनल झाला होता आणि त्याच्यानंतर नार्वेकर आणि मुख्यमंत्री आणि यांचे बैठकामध्ये जे निर्णय झाला होता तो स्क्रिप्ट अगोदरच जे आहे ते सगळे तयार होती, ते स्क्रिप्ट त्यांनी काल जे आहे तो निर्णय स्वरूपात दिलेली आहे। त्यांनी कोणालाही अपात्र केले नाही आणि जे निशाणी आहे आणि हे आहे त्यांनी सांगितलं की हीच खरी शिवसेना। जगाला माहीत आहे की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि बाळासाहेबांचे जे DNA आहे तो उद्धव ठाकरेकडे आहे, उद्धव ठाकरेचे जे DNA आहे तो आदित्य ठाकरेकडे आहे। ते राजनैतिक DNA शिंदेकडे असू शकतात, पण खरी शिवसेना जे आहे ते सगळ्यांना माहीत आहे की उद्धव ठाकरे साहेबांची आहे। पण त्यांनी ते सगळे डावलून सगळे एक बाजूने केला आणि हे पक्षपाती निर्णय दिलेला आहे। याचा आम्ही सगळे निषेध करतो आणि आवश्यकता असेल तो हे आमचे सगळे लोक कोर्टामध्ये जाणार आहेत त्याच्या दाद मागण्यासाठी। कारण असे की हे निर्णय नाही आहे, हे जे आहे सगळे जे तय होता नुरा कुस्ती आहे, याच्यावर आपण नुरा कुस्ती म्हणतो, हे नुरा कुस्ती त्यांनी केलेलं आहे। त्यांनी BJP स्पीकर आणि मुख्यमंत्री जे ठरलेला जे होता ते झालेला आहे। तुम्हाला माहीत आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होता चुनाव आयोगचे गठन 3 सदस्यीय समिती करणार आहे, त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया, लीडर ऑफ द अपोजिशन आणि लीडर ऑफ द हाऊस ते राहणार आहे त्याचे सदस्य। पण मोदी सरकारने हे निर्णय पण ज्यामध्ये पारदर्शिता होती, ट्रान्सपरन्सी होती, त्यांनी बहुमताच्या जोरावर बिल आणून पार्लमेंटमध्ये हे निर्णय पण त्यांनी बदल केला आहे निर्णयामध्ये आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांच्याऐवजी त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाचे कोणी सदस्य त्यामध्ये सदस्य म्हणून ते काम करतील। तो तुम्हाला ते जे आशा आहे ते आम्हाला काही आशा नाही आहे ही सरकारकडून किंवा चुनाव आयोगाकडून काही आशा नाही आहे। तो मला वाटतं की आता कोर्टामध्ये जाण्याच्या ऐवजी आम्ही सगळे जनतामध्ये जाऊ आणि उद्धवजीने पण याच्या त्यांची इच्छा असेल त्यांच्या पक्षाने ठरवलं असेल तर ठीक आहे, ते सुप्रीम कोर्ट जाऊ शकतात।
पण मला वाटत नाही की यामध्ये काही फार जे आहे ते आम्हाला सगळ्यांना काय मिळणार. आपण जनतामध्ये जाऊ, जनता माईबाप आहे, जनता आम्हाला निर्णय देणार आहे आणि येणारी काल ते आमचे सगळ्यांचे आहे. निवडणूकमध्ये ते सगळे आपण हे जे विरोधी लोक आहेत त्यांची जागा आपण दाखवणार. दुसरा प्रश्न असा आहे, अजितदादा गट आणि सेम कंडिशन आहे, जसं शिवसेनेचं झालं तसं सेम याच्यामध्ये आहे, तर याच्यामध्ये काय होईल? तर आमची मानसिक तयारी आहे. मी सांगितलं, याच्या पूर्वी पण चॅनलला सांगितला की जे शक्ती केंद्र आहे देशामध्ये राज्यामध्ये तो शरद पवार म्हणून आहे. जिथे शरद पवार तिथे सत्ता, तिथे शक्ती आणि तिचे निशाण ते आम्हाला नवीन निशाणी मिळाली तरी आपण ते जिंकून येणार हे दाखवून दिलेलं आहे प्रत्येक वेळी साहेबाने. साहेब 5 वेळी डिफरंट सिम्बॉलवर निवडून आलेला आहे संसदेमध्ये, अनेक नवीन याच्यावर निशाणीवर. तर याची आम्हाला फार चिंता नाही, आम्हाला मिळाली पाहिजे. कारण असे की याची स्थापना जशी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली असे सगळ्यांना माहीत आहे. 22 वर्ष पूर्वी पवारसाहेबाने काँग्रेसमध्ये राजीनामा देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी, ही समीकरण आहे. पण यामध्ये जर चुनाव आयोग किंवा स्पीकरने काही बेईमानी केला तो आमची मानसिक तयारी आहे. आपण जाऊ पुढे, याचा फार फरक आमच्या राजकारणात पडणार नाही. आहे की राम कोणाचे एकट्याची संपत्ती नाही आहे. राम ही देशाचे करोडो लोकांचे आदर्श आहे आणि राम मंदिरचे उद्घाटन आहे. जर निमंत्रण मिळालेलं आहे तो सगळे लोकांना अयोध्या ते जे आहे दर्शनासाठी ते झालं तिथे पाहिजे ते. आणि नाही मिळालं ते नंतर त्यांना अयोध्याची विधी केली पाहिजे. यामध्ये राजकारण आणू नये माझी अशी इच्छा आहे.